आणि यानंतर दिल्लीतनं एक महत्त्वाची बातमी समोर येते। श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेला केंद्रात 2 मंत्रिपद मिळू शकतात, अंदाज व्यक्त केला जातोय। 2 नवे मंत्री मिळण्याची शक्यता आहे। या सगळ्या संदर्भात सूत्रांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। मंत्रिपदासाठी शिवसेना नेत्यांची एकीकडे मोर्चे बांधणी सुद्धा सुरू आहे, अशी चर्चा रंगली आहे। श्रीरंग बारणे यांनाही मंत्रिपद देण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्या संदर्भात सूत्रांनी माहिती दिलेली आहे। दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे आहेत, सध्या खासदारांशी चर्चा करत आहेत। 2 दिवसापासून सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे। असं असताना श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। कालच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती। एकनाथ शिंदे हे भेटलेले होते। तसंच महत्त्वाचे केंद्रीय जे नेते आहेत त्यांचे सुद्धा गाठीभेटी त्यांनी घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर कुठेतरी घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। रामराजे शिंदे आपल्याला अधिकची माहिती देतील। रामराजे, श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकतं, नेमकं काय घडतंय सेनेच्या गोटात? बिलकुल 2 घडामोडी घडतायत। पहिली घडामोड म्हणजेच की शिवसेनेच्या अंतर्गत मोठे बदल होणार आहेत आणि ते बदल आहेत मंत्रिपदाच्या संदर्भामध्ये। सध्या केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आहेत, तर त्यांच्या मंत्रिपदावर खुश नाहीयेत इतर खासदार, त्यांचा पक्षासाठी उपयोग होत नाही असं म्हणणं आहे। तर त्याऐवजी नवीन चेहरा द्यावा आणि त्यांचं नाव येते श्रीरंग बारणे, जे की सिनियर मोस्ट आहेत। त्यामुळे त्यांना प्रतापराव जाधव यांच्या ठिकाणी श्रीरंग बारणे यांचं नाव द्यावं मंत्रिपदासाठी, असा एक मतप्रवाह आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आणखीन एक मंत्रिपद दिलं जाऊ शकतं आणि ते दिलं जाऊ शकतं श्रीकांत शिंदे यांना। मागील काही दिवसामध्ये ऑपरेशन सिंदूर असेल किंवा इतर महत्त्वाच्या मुद्द्यावर श्रीकांत शिंदे बोललेले आहेत। त्याचबरोबर परदेशामध्ये जे शिष्टमंडळ गेलेले आहे त्याचे प्रमुख म्हणून श्रीकांत शिंदे गेले होते। त्यांचा परफॉर्मन्स बघता त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं अशी एक मागणी आता खासदाराकडून जोर धरू लागलेली आहे। त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना सुद्धा मंत्रिपद मिळणार का, आणि तसं जर झालं तर शिवसेनेमधून 2 नवीन मंत्री जे आहेत ते केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जातील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आता दुसरा मुद्दा याच्या पाठीमागे काय चाललंय की ज्याचे ऑपरेशन टायगरच्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये हालचाली सुरू आहेत। पहिला मुद्दा म्हणजेच की जर 2 मंत्रिपद पाहायची असतील, कारण जो कोटा आखून दिला होता भाजपनं तो 7 खासदारांच्या पाठीमागे 1 मंत्रिपद असा कोटा आखून दिला होता। जर आता शिवसेनेकडे 7च खासदार आहेत, त्यामुळे आणखीन खासदार पाहिजे असतील तर आणखीन इतर खासदार जोडावे लागतील। तर ते कुठून जोडावे लागतील, तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील खासदारांना सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्यामुळं त्या खासदारांना आपल्याकडे ओढून शिवसेनेमध्ये आणून आणखीन एक मंत्रिपद मिळते का यासाठी चाचपणी सुद्धा केली जाते। त्याचबरोबर या खासदारांना काही आश्वासनं सुद्धा दिली जाऊ शकतात। त्यामुळं हे जे संपर्क आहे किंवा ऑपरेशन टायगर आहे काल रात्रीपासून काही लोकांच्या बाबतीमध्ये सुरू करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे, परंतु कितपत यशस्वी होईल हे सांगता येत नाहीये। मात्र 2 मंत्रिपद कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेला मिळावी यासाठी मात्र शिवसेनेतून जोरदार प्रयत्न सुरू झाल्याची माहिती मिळते। एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी भेट घेतली त्या भेटीमध्ये हाच एक महत्त्वाचा रेफरन्स असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। हो, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।